हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सकाळी सकाळी मी छान पुदिन्याची पानं बघा किती मोठी मोठी आली आहेत. आणि हा जो पुदिना आहे ना, खरंच इतके महिने राहिला आहे माझ्यासोबत आणि इतका म्हणजे याला सुगंध आहे ना, की जो मार्केटमधून आणतो ना त्यापेक्षा पण अगदी असा स्ट्रॉंग याचा वास आहे. आणि कशासाठी घेते मी, तर मस्तपैकी बनवलेली आहे चटणी. आणि ही चटणी ना आमच्याकडे सगळ्यांना अशी ग्रीन चटणी खूप आवडते. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, थोडीशी एखादी लसणाची पाकळी आणि खोबरं असं सगळं करताना एकदम एक नंबर यम्मी लागते ही चटणी. आणि सकाळची जी कामं सुरू असतात ना माझी, ते छान असं रेडिओ चालू असतो. मराठी तरंग म्हणून यातला जो चॅनल आहे रेडिओमधला, हे रेडिओ इंडिया म्हणून ॲप आहे. आणि त्याच्यावरती सकाळी तुम्ही मराठी तरंग लावा. बघा इतकं एकानंतर एक सुंदर सुंदर जुनी गाणी, प्रवचन वगैरे भरपूर काय काय असतं, आरत्या असतात. आणि हे जे मी तुम्हाला दाखवते ना, हे मी नवीन आप्पेपात्र मागवलं होतं डीमार्टमधून. याच्या आधी घेतलं होतं ना, ते इतकं म्हणजे बरोबर नव्हतं. अगदी साधं घेतलं होतं ते आणि म्हणून त्यात व्यवस्थित होत नव्हते. पण ह्याची खासियत काय आहे? खासियत म्हणण्यापेक्षा ह्याचे फीचर्स काय आहेत? तर कुठलीही गोष्ट घेतली ना, तर पहिले त्याचं जे पॅम्पलेट किंवा ब्रॉशर देतात ना, तर ते व्यवस्थित वाचून घ्यायचं. आणि त्या चुकीमुळेच कदाचित आधीचं खराब झालं असेल, की केव्हाही आपण आप्पेपात्र जेव्हा वापरतो ना, तर ते स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच वापरायचं. आणि ह्यातला आतला जो पोर्शन तुम्हाला दिसतोय ना, तो नॉनस्टिकसारखा नाही आहे. अगदी सिरॅमिक कोटिंग आहे पूर्ण आणि अगदी जाड आहे असं मस्त. तर मी निष्ठाला जेव्हा बनवत होती आप्पे, तर नॉर्मल जे आपलं इडलीचं बॅटर असतं त्याच्यामध्येच कांदा, कोथिंबीर, थोडीशी मिरची, आणखीन याच्यामध्ये आपण भाज्यासुद्धा ॲड करू शकतो. सध्या मी एवढंच घातलं, तिला जास्त आवडत नाही. म्हणजे चटणी असते ना त्यामुळे तेवढी गरजही पडत नाही. पण ह्याच्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे अप्पे बनवू शकतो. म्हणजे डाळींच्या, मिश्र डाळींचे बनवू शकतो, मुगाचं बनवू शकतो, गोड काही तुम्ही बनवू शकता, भरपूर प्रकार. आणि बघा झाकण पण प्रॉपर त्याला आहे, त्याच्यामुळे आतमध्ये अगदी मस्त असे टम्म फुगतात आपले अप्पे. आणि ह्याच्यामध्ये एका वेळेला आपण 12 अप्पे बनवू शकतो. त्याच्यामुळे क्वांटिटी पण अगदी व्यवस्थित ह्याच्यामध्ये बनते. तर बघा तुम्ही बघत असाल की किती मस्त बनले आहेत. मला पहिले वाटत होतं व्यवस्थित होत आहेत की नाही किंवा काय. आणि त्याच्यासोबतच ही वुडन स्टिक ते देतात, की ह्यानेच आपण असे पलटवायचे. आणि जसे मी पलटवते ना, बघा काय टम्म फुगले आहेत. आणि मी थोडा ना एक्स्ट्रा वेळ दिला, त्यामुळे ते असे मस्त क्रिस्पी झालेत. आणि इडलीपेक्षा ना मला खरंच अप्पे खूप आवडतात. कारण बघा इडली कशी असते म्हणजे सॉफ्ट सॉफ्टच असते आणि खाल्लं की लगेच पोट भरतं. पण अप्प्यांचं तसं नसतं. तुम्हाला सॉफ्ट पण लागतात आणि सेम टाईम तुम्हाला क्रंचीसुद्धा लागतात. तर मस्त लागतात अप्पे. तर आता अप्पे काढून घेते सगळे आणि थोडेसे थंड झाले ना, की मग डब्यात भरायचे आणि खाताना गरम गरम खायची वेगळीच मजा आहे एकदम. तर आज माझी सुरू झालेली आहे साफसफाई. आणि साफसफाई म्हटलं की उठ, बस, खाली उठ, 17 वेळा वरती खाली कर, हे काही माझ्याने आता सध्या होत नाही आहे पाठीमुळे. त्याच्यामुळे ह्या ताई ज्या आहेत, ज्या खरंच स्वामींच्या कृपेनेच मी म्हणेन की स्वामींनीच पाठवलं असं मला तरी असं वाटतं, की खरंच त्यांनीच पाठवलं. आणि इतक्या त्या व्यवस्थित मला खरं सगळं काम करून देतात ना, की मला काहीच असं म्हणजे डाऊट वाटत नाही किंवा काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. आणि असं वाटतं की दर महिन्याला एकदा बोलवावं, सगळ्या स्लायडिंग वगैरे सगळं पुसून घ्यावं. कारण स्लायडिंग खूप सगळ्यात जास्त खराब होतात. बाकी असं 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा मी त्यांना बोलवतेच. कारण तेवढं आपलं घर आहे ना स्वच्छ राहतं. एकदम पुसलं ना की एकदम क्लीन होऊन जातं. वरचेवर माझं क्लिनिंग चालू असतं, पण डीप क्लिनिंग पण तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यांचं तिथे पूसपास चालू होती तोपर्यंत मी म्हटलं माझं रोजचं जे स्किन केअर आहे ते पहिले करून घेते 5-10 मिनटात. आणि केस ना
म्हणजे सकाळी एकदा तरी तुम्ही केस विंचरा. नंतर काय होतं बघा तुम्ही, दिवसभर आपण आहे ना केस असे फक्त वरती टांगून ठेवतो आणि मग त्याला फणी लावत नाही आणि त्याच्यामुळे आपले केस गळणे किंवा इतर सगळे जे केसांचे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सगळे सुरू होतात. तर चला आजपासून थोडी थोडी साफसफाईला सुरुवात केली आहे आणि बघू जसं होईल त्याचं डीप क्लिनिंग 2 दिवसात विचार केला आहे. आज सगळं पुसायला लावणार आहे त्यांना आणि उद्या मी किचनचं सगळं काढणार आहे साफसफाई. तर मग 2 दिवसात होऊन जाईल, कारण माझ्याच्याने एवढं सगळं उठ बस वाकणं वगैरे होणार नाही. तर म्हणून कोणाची तरी मदत घेणं खूप गरजेचं असतं. तर आता मी पहिले चहा ठेवते मस्त त्यांना. छान हे जे आप्पे बनवले ना, हे भांडं मस्त आहे आप्पाचं, खूप हेवी आहे आणि खूप छान आहे. मी याच्या आधी असं साधं घेतलं होतं पण ते काही व्यवस्थित टिकलं नाही, म्हणून मी आता सध्या चांगलं मागवलं. म्हटलं हॉकिन्सचंच मागवून बघते आणि आप्पे पण एक नंबर होतात. मी बनवून झाले ना की पुन्हा तुम्हाला दाखवते. तर चला फटाफट आवरायचं आहे. तर पहिले छान चहा ठेवते आणि आप्पे बनवते. माझ्या घरी ना कोणीही येऊ दे, म्हणजे अगदी काम करणारं व्यक्ती किंवा कोणीही, म्हणजे श्रीमंत गरीब कोणीही येऊ दे, मला सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांना सेम ट्रीटमेंट मला द्यायची असते. असं नाही की कोणी खूप हायफाय येतं आहे म्हणून त्याच्यासाठी सगळं करायचं आणि जे असे म्हणजे साधे लोक जे येत आहेत त्यांना अगदी नॉर्मल ट्रीट करायचं, असं मला अजिबात आवडत नाही. आणि खरं तर जो व्यक्ती आपल्यासाठी इतकी म्हणजे पैसे घेऊन जरी मदत करतात पण तरी काम करण्याची जी पद्धत आहे, मदत करण्याची जी पद्धत आहे, जर त्यांनी केलंच नसतं तर मला थोडी इतकी मदत झाली असते. तर म्हणून मी पहिले विचार तो करते आणि आपण जेव्हा अशा आपुलकीने काही गोष्टी करतो ना तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा तो आपलेपणा जाणवतो. तर म्हणून मग खास त्यांच्यासाठी पुन्हा आप्पे करायला घेतले. म्हटलं छान, त्या पण काय करतात सकाळी फक्त नाश्ता करून येतात आणि मग दिवसभर त्या काहीच खात नाहीत. तर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही रोज एवढी सगळी साफसफाई कशी करता आणि तुम्ही खाल्लं पाहिजे. आता तुम्हाला म्हणजे फ्रेश वाटतं आता तुमचं वय आहे म्हणून, पण कालांतराने नंतर खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. पण कसं असतं ना की थोडंसं शिक्षण कमी, घरची परिस्थिती ह्यामुळे कधी-कधी काही गोष्टी नाही कळत. पण ठीक आहे, मी आमचं मस्त छान आता बघा मी मस्त दोघींना पण नाश्त्याचं घेतलं, त्यांनी पण छान नाश्ता केला, चहा घेतला, फ्रेश झाल्या आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागल्या. आणि त्यानंतर जे उरलेलं बॅटर होतं ना ते आता मी पुन्हा काढून ठेवते. सध्या मी असे हे जे बोरोसिलिकेट ज्या ग्लासेस येतात ना त्याची जी भांडी येतात ना मी तीच वापरते. म्हणजे उरलेलं जे पण आपलं जेवण आहे किंवा तुम्ही असं काही एक्स्ट्रा बनवून ठेवताय, काही स्टफिंग किंवा मसाला, तर मी सगळं असं ह्याच्यामध्येच काढते. तुम्हाला खरंच सांगते की इतकं छान राहतं ना त्याच्यामध्ये, त्याचा वास, रंग काहीही बदलत नाही. तुम्ही नक्की करून बघा. पण चांगल्या क्वालिटीचीच अशी भांडी तुम्ही घ्या. पण याचा अर्थ असाही नाही की याच्यामध्ये आपण एकदा टाकलं की आपण मग अगदी आठवडाभर खाऊ शकतो, असं नाही आहे. ताजं ते ताजंच असतं. आज जर तुम्ही ठेवताय तर 1-2 दिवसात तुम्ही ते संपवलंच पाहिजे. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये हे काढून ठेवलं. आता संध्याकाळी निष्ठाला पुन्हा तिला भूक लागेल तेव्हा मग पुन्हा बनवून देईन. आणि त्यांचं ताईंचं काम चालू होतं. इथला हा एक बेडरूम त्यांनी पुसला. एक रूम करतात म्हणजे मग काम कसं स्टेप बाय स्टेप आणि सिस्टमॅटिक होतं. तर इथला सगळा रूम त्यांनी पूर्ण पुसून घेतला. पण हे जे बेडचं काही गोष्टी आहेत त्या मग मी करायला घेतल्या. जेव्हा आपल्याला असं मदतीला कोणी येतं ना, तर बाकीची जी पण उरलेली कामं असतात, तर ती आपल्याला व्यवस्थित करता येतात. अगदी सगळाच लोड आपल्यावरती येत नाही. तर म्हणून आता इथे पूर्ण पुसून घेतलं, तर पुसताना किंवा झाडताना सगळी धूळ वगैरे बसतेच बेडशीटवरती. म्हणून मी बेडशीट चेंज केली नव्हती. म्हटलं साफसफाई करेन ना, मग तेव्हाच पूर्ण ही बेडशीट काढून घेईन. आणि बेडशीट चेंज करताना नेहमी तुम्ही ना, गादी जर अशा प्रकारची असेल, तर व्हॅक्यूम करत जा. कारण गादीमध्ये खूप सारी धूळ जमा होते, आपल्याला अजिबात दिसत नाही. ह्या ज्या डॉक्टर्स बेड आपण जे बनवून घेतो तर ह्याच्यामध्ये ना म्हणजे धूळ कळतच नाही. जेव्हा तुम्ही व्हॅक्यूम करता ना तेव्हाच तुम्हाला व्हॅक्यूम क्लीनरमध्ये त्याची किती धूळ आहे ती कळते. तर म्हणून फक्त बेडशीट चेंज करून उपयोग नाही. अशा प्रकारे आपली जी गादी आहे ती पण हायजीन करणं तिचं पण हे पण खूप गरजेचं आहे. तर आता मी माझ्याने काही राहवलं नाही आणि ही जी नवीन बेडशीट मागवली होती ना ताईंकडून, तर ती धुवून ठेवली होती व्यवस्थित. दोन्ही धुतल्या होत्या. पण म्हटलं पहिले ही बेडशीट अंथरून बघू. हा कलर मला खूप जास्त आवडला. असा कँडी कलर टाईप कलर आहे म्हणजे बेज कलर. तर मस्त वाटत होता.
तर ही बेडशीट आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, की बघा आता तुम्हाला वाटत असेल, की मला सगळ्या गोष्टी परफेक्ट मिळतात आणि तुम्हालाच म्हणजे काही गोष्टी प्रॉपर मिळत नाही, तर तसं नसतं. आता ही बेडशीट बघा किती मोठी आहे. म्हणजे माझ्या बेडपेक्षा पण खूप मोठी झाली. आता ॲक्च्युली ही जी साईडची बॉर्डर दिसते ना, तर ही साईडला पूर्ण चारी दिशेला आली पाहिजे. म्हणजे ती बेडशीट आपल्या बेडला परफेक्ट बसली. पण आता तसं होत नाही आहे. फक्त 2 साईडने बॉर्डर ती पण बाहेरच्या बाजूला आली, वरच्या बाजूला आली नाही. इट मीन्स की आपली बेडशीट थोडीशी मोठी आहे. पण असो दिसायला तर ती खूप सुंदर दिसते. मधला जो पॅच आहे ना त्याच्यामुळे ती बेडशीट जास्त छान दिसते. तर ह्यांना जी मी मेमरी फोमची उशी मागवली होती डीमार्टमधून, तर ती मी तुम्हाला दाखवली. आणि पण ह्याचे पिलो कवर्स आहेत ना खूप प्रॉपर आहेत. म्हणजे अगदी परफेक्ट बसतात ह्याला बघा. तर पिलो कवर मस्त बसले. नाहीतर काय-काय बेडशीटचे पिलो कवर्स खूप मोठे असतात, अगदी अगडबंब, जे आपल्या नॉर्मल उशांना कधी-कधी व्यवस्थित बसत नाहीत. पण कुठलाही नवीन कपडा किंवा नवीन वस्तू तुम्ही आणता ती प्रॉपर क्लीन करून मगच यूज करा. म्हणजे आता ही बेडशीट मी जे मागवली, तर ही मी प्रॉपर धुवून घेतली वॉशिंग मशीनमध्ये आणि त्याच्यानंतर मग आता मी अंतरते. कारण ती खूप ठिकाणांवरून ट्रॅव्हल करून आपल्यापर्यंत पोहोचते. तर त्याच्यामुळे प्रॉपर वॉश करून किंवा क्लीन करूनच तुम्ही ती यूज करा. तर मी तुम्हाला एक ग्लान्स दाखवते, की बघा कसं स्वच्छ झाल्यानंतर किती फ्रेश आणि किती पॉझिटिव्ह वाटतं. आता ताईंचे ना दोन्ही बेडरूम पुसून झाले. किचन मी त्यांना आज काहीच करायला नाही सांगितलं. कारण किचनचं ओव्हरऑल पूर्ण काम उद्या करायचं आहे. तर म्हणून म्हटलं आता तुम्ही बाहेरचा हॉल कंप्लीट करायला घ्या. तोपर्यंत मग मी निष्ठाची रूम आवरत होती. आणि सगळ्यात खराब होतात ना त्या म्हणजे या स्लायडिंग्स, की जेवढ्या भव्य आणि मोठ्या दिसतात ना तेवढ्याच त्या जास्त खराब होतात. ज्या जाळ्या असतात ना त्या अक्षरशः अशा पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये डस्ट बसते, एवढ्या जाळ्या खराब होतात. तर त्याच्यामुळे ते खूप खराब वाटतं. म्हणून मी त्यांना स्पेशली ना पहिले हे व्यवस्थित क्लीन करायला लावते, म्हणजे पूर्ण स्लायडिंग्स. आणि त्यांचं होतं आहे तोपर्यंत मग आपलं पुन्हा आलं जेवणाचा घाट. म्हणजे आता निष्ठा शाळेतून येणार होती आणि त्याच्यामुळे मग भाजी एका साईडला मटकीची भाजी टाकली आणि पोळ्या करायला घेतल्या. कारण जो इडली, डोसा वगैरे आपण जे बनवतो ना, तर ते म्हणजे मला पण ना जेवणाला वगैरे ते जमत नाही. म्हणजे पूर्ण दिवसभर तेच खेचत बसायचं ते मला आवडत नाही. आपलं नॉर्मल चपाती, भाजी, डाळ, भात असल्याशिवाय असं जेवल्यासारखं वाटत नाही. तर म्हणून मग पोळी भाजी केली आणि त्यानंतर मग आता निष्ठाचं इथलं सगळं आवरून घेतलं, बाकीचा पसारा आणि इथलं तिचं बेडवरचा पसारा सगळा आवरला. तर म्हणजे इथे मी काय केलेलं चटई टाकली होती कारण त्या पूर्ण क्लीन करत होत्या ना, तर मग ह्याच्यावरती डस्ट बसते. आता ही जी बेडशीट तुम्हाला दिसते ना, तर ही मी ऑनलाईन दुसरीकडून मागवली होती आणि इतकी बेकार बेडशीट आली तुम्हाला सांगू, की अगदी एकतर कपडा पण एकदम पातळ आणि धुतली तर बघा तिचा कलर पण एकदम फेंड झाला आहे. आणि ऑलमोस्ट प्राईस जी त्या बेडशीटची जी प्राईस आहे ना, त्याच प्राईजमध्ये ही बेडशीट मी मागवली होती. तर म्हणून आता पुन्हा कानाला खडा, मी पुन्हा कुठूनही बेडशीट मागवत नाही, फक्त त्या ताईंकडूनच मागवते. तर आता इथे बघा ही बाहेरचं सगळं पुसतायत त्या. सगळं व्यवस्थित अगदी छान स्वच्छ करतात आणि मला इतकं कधी-कधी आश्चर्य वाटतं ना त्यांचं. मी त्यांना बोललीसुद्धा, "तुम्ही रोजच्या रोज एवढं सगळं कसं काय क्लीन करता? म्हणजे तुम्हाला खरंच कंटाळा येत नाही का किंवा काय?" तर त्यांचं म्हणजे त्या ताई खूप शांत आहेत. अशा खूप बडबड नाही, काही नाही. त्यांचं त्यांचं काम करतात आणि निघून जातात. तर इथला पोर्शन जो क्लीन केल्यानंतर कसा चकाचक दिसतोय बघा आणि ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवते का? की स्वच्छ केल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मला घरात जाणवते. तर इथलं सगळं वरून पूर्ण साईडने वगैरे सगळं त्यांनी प्रॉपर असं छान क्लीन केलं. आणि इथे बघा हा आता त्या इथे किचनच्या साईडची जी जाळी आहे ना, ती त्या पुसत होत्या. आणि बरेच मला जण विचारतात, की "तुझ्याकडे अशा किती स्वामींच्या मूर्ती आहेत? तू घरभर स्वामींच्या मूर्ती ठेवल्या आहेस." तर तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगते आणि मी कसं काय ते करू शकते. तर इथे ह्या ज्या स्वामींच्या मूर्ती आहेत ना, तर आज आपले स्वामी हे जाणार आहेत बाप्पा मोरया स्टोअरमध्ये परत. तर इथे ही जी चिमणी आहे ना, हिचा आवाज बघा किती गोड आहे.
तर ताईंचं काम झालं आणि त्या गेल्या आणि त्याच्यानंतर आला हा आपला प्रणय दादा. तर इथे तो सामान घेऊन येतो, म्हणजे बाप्पा मोरयाचं जे पण काही सामान घ्यायचं असेल, द्यायचं असेल तर तोच इथे येतो रेग्युलर. आणि आता इतकी छान ओळख झाली आहे ना, की असं म्हणजे घरातल्याच, आपल्या घरातलाच मेंबर आहे असंच मला वाटतं नेहमी. तर म्हणून तो मूर्ती पॅक करत होता. त्याला म्हटलं, मूर्ती व्यवस्थित पॅक करून ने, कारण आणताना जितकी काळजी घ्यावी लागते ना, तेवढीच नेतानासुद्धा काळजी करावी लागते. तर म्हणून प्रॉपर त्याने जे आणलं होतं आधी मूर्ती आणताना, जे सगळं सामान आणलं होतं म्हणजे पॅकिंगचा पेपर वगैरे सगळं, तर ते मी सगळं तसंच ठेवलं होतं. आणि त्याने सगळं हे काय काय आता नवीन भरपूर सामान आलं आहे, म्हणजे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी खास तुम्हाला सांगेन की इतकं मस्त आलं आहे ना काय काय. मी नक्की व्हिडिओमध्ये लवकरात लवकर शेअर करेन. म्हणून मी दादांना म्हटलं की लवकर पाठवा, कारण प्रत्येकाला, भरपूर जणांना आता गणपतीची खरेदी वगैरे करायची असेल. तर मग म्हटलं लवकर आपण ज्या गोष्टी तुमच्या आहेत बाप्पांसाठी तर त्या लवकर दाखवू. आणि खरं सांगते, खूप सुंदर सजावटीच्या वस्तू आलेल्या आहेत. तर मी पण प्रयत्न करेन की लवकरात लवकर त्या तुमच्यापर्यंत पोचवेन. तर आता त्याने प्रॉपर व्यवस्थित बघा मूर्ती कशी, म्हणजे पॅकिंगला किती वेळ लागतो सगळं पॅक करायला एक मूर्ती पण. तर त्याला पण मग आता मी तिसऱ्यांदा आज तिसऱ्यांदा आप्पे बनवते. तर पुन्हा म्हणजे भांडं पूर्ण क्लीन केलं होतं, पूर्ण घासलं होतं. पण म्हटलं चला आला आहे ना, तर आपल्या घरी कोणी येऊ दे, 2 घास खाऊन जाऊ दे. किती चांगलं वाटतं, आपल्याला पण बरं वाटतं आणि त्यांना पण चांगलं वाटतं. तर तो गेला. त्यानंतर मग माझं दुसरंच काम सुरू झालं, म्हणजे किचन उद्या क्लीन करायचं होतं. तर मग म्हटलं चला मसाल्यांचं जे सेक्शन आहे ते आपण आजच क्लीन करून घेऊ, कारण सगळं एक 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 काढणं, विचार करून सेट करणं हे त्यावेळेला होत नाही. तर म्हणून ना मी इन्स्टामार्टवरून आहे ना ह्या बॉटल्स मागवल्या आणि तुम्हाला खरं सांगू इतक्या छान बॉटल्स आल्या. म्हणजे $299 त्याची MRP होती आणि त्याच्यावरती डिस्काउंटेड प्राईसमध्ये मला ₹99 या बॉटल्स मिळाल्या. पहिले मला वाटलं की कशा असतील, चांगल्या असतील, क्वालिटी कशी असेल, म्हणून मी सध्या 4च मागवल्या. हे बघा, मी तुम्हाला दाखवते की $299 याची MRP होती. पण अगदी मस्त बॉटल आहेत. अगदी काच पण त्याची खूप छान अशी जाड आहे. तर पहिले क्लीन करून घेतल्या बॉटल पूर्ण. आणि मला काही मसाले होते मी आणले. मसाले म्हणण्यापेक्षा जे चाट मसाला, परत जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर, अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या मला ठेवायच्या होत्या. बाकी असे कसलेच मसाले, म्हणजे रेग्युलर भाजीमध्ये वगैरे मी कुठलेच असे ते मसाले वापरत नाही. जे आपले घरचे रेग्युलर असतात ना तेच मसाले मी यूज करते. पण चाट मसाला तर आपल्याला लागतो. जिरा पावडर, काळी मिरी पावडर हे आपण जे सलाड वगैरे बनवतो तर त्याच्यामध्ये लागतं. तर आता इथला हा जो सेक्शन आहे ना, हा संपूर्ण माझा मसाल्याचा सेक्शन आहे. आणि मी जे तुम्हाला आता दाखवलं, तर त्या स्टेप्स अशा मिळतात. ह्या ना फायबरच्या स्टेप्स आहेत आणि खूप कामाच्या आहेत. म्हणजे मसाल्यांचे डबे आपण असे सलग ठेवले ना, तर जागा पण व्यापते, प्लस मागच्या बरण्या मागेच राहतात आणि त्या कधी-कधी दिसतही नाहीत. तर अशा प्रकारे जर तुम्ही स्टेप्स घेतल्या आणि ह्याने ऑर्गनाइज केलं, तर तुम्हाला सगळ्या बरण्या ना विजिबल राहतात आणि दिसायला पण खूप छान दिसतं. तर आता हे थोडंसं असं वरचेवर क्लीन करून घेते. बघा, इथे चिमणीमुळे ना खूप फरक पडतो. तुम्हाला दिसत असेल की माझ्या किचनमध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा वापर केलेला आहे, पण तरीही सगळं क्लीन दिसतंय. त्याचं कारण आहे की चिमणीमुळे जो पण काही धूर होतो किंवा तेलकट जे पण होतं ना, तर ते कुठेही स्प्रेड होत नाही. अगदी मस्त सगळं ॲब्झॉर्ब होतं. तर आता मी ह्या वेळेला काय केलं, पहिले मी दोन्ही सलग लावले होते आणि एका साईडलाच गॅप केला होता. आता मी दोन्ही साईडला असं केलं आहे ते, आणि म्हणजे ते स्टेप्स लावल्यात आणि मध्ये गॅप ठेवला आणि ज्या आपण एक्स्ट्रा बरण्या होत्या त्यामध्ये सेट केल्या. तर आता ह्या बरण्यांना कडक मस्त सुकवलं. जे पण कधीही तुम्ही मसाल्यांच्या बरण्या किंवा मसाले जेव्हा भरता ना, तेव्हा तुमची बरणी काचेची प्रॉपर सुकलेली पाहिजे. अशा प्रकारचे स्टिकर्स येतात की जे आपण बरण्यांवरती लावू शकतो. त्याच्यावरती आपण नाव लिहू शकतो. आणि माझ्याकडे हा ना व्हाईट कलरचा पेन आहे, म्हणजे जेल व्हाईट कलरचा. त्याच्यामुळे ते ब्लॅकवरती अगदी परफेक्ट छान असं उठून दिसतंय. तर कधीही बरण्यांना भरण्याच्या आधीच तुम्ही अशा प्रकारे लावून घ्या की तुम्हाला कुठले मसाले त्याच्यामध्ये भरायचे आहेत. म्हणजे नाहीतर काय होतं, एकदा समजा तुम्ही पहिले मसाले भरले आणि नंतर स्टिकर लावायला गेले, तर कधी-कधी मसाले कुठले भरलेत हेच ओळखायला येणार नाही. तर म्हणून पहिले स्टिकर लावून घ्या आणि त्याच्यानुसार त्या बरण्यांमध्ये मसाले भरा. त्या बरण्यांची साईज आणि याचा आकार इतका मला आवडला ना, इतकं क्यूट दिसतात ना, म्हणजे त्या बरण्यांनी मी तुम्हाला सांगते की इतकं जे लूक आहे ना, ते पूर्ण चेंज होऊन गेलं मसाले सेक्शनचं. लावल्यानंतर तुम्ही बघा,
प्लस याच्यामध्ये जे मी छोटे चमचे मागवले होते स्टीलचे, ते पण खूप मस्त आलेत. तर ते प्रत्येक भरणीमध्ये ना मी वेगवेगळा चमचा ठेवला आहे. म्हणजे एका मसाल्याचा चमचा दुसऱ्यामध्ये मिक्स होता कामा नये. प्लस मसाले घेताना आपल्याला परत-परत दुसरे चमचे काढायची गरज पडत नाही. तर म्हणून मी ते 12 पीस मागवले होते चमच्यांचे, जे मसाल्याचा नॉर्मल डब्बा आहे आपला, त्याच्यामध्ये पण मला ठेवायचे आहेत. आणि बघा आपला मसाला सेक्शन कसला भारी दिसतोय. म्हणजे कितीतरी वेळा मी स्वतःच उघडून बघत होती, इतकं छान वाटत होतं. तर आता आणखीन मी त्यातल्या बॉटल्स मागवणार आहे 4 आणि आणखीन पूर्ण तो असा सेट कंप्लीट करणार आहे, की ज्यामुळे अगदी आणखीन मस्त वाटेल, असं एस्थेटिक वाटेल. तर आत्ता जस्ट सगळं आवरलं आणि बसले आहे. अवतार बघून तुम्हाला समजत असेल की दिवसभर किती म्हणजे सगळं असतात गोष्टी. आणि कोणालाही मदतीसाठी घेणं ही काही कमीपणाची किंवा आपण आळशी आहोत अशी अजिबात गोष्ट होत नाही. जेव्हा जोपर्यंत आपल्याने होतं ना तोपर्यंत आपण करतो. पण जेव्हा होत नाही आहे तेव्हा जबरदस्ती करण्यात काय अर्थ नसतो. मग आपण सगळ्यांना घरच्यांना त्रास देतो. मग आपल्याला फिजिकली त्रास होतो. मग त्याच्यामुळे परत तेवढे तुम्ही पैसे वाचवताय, 1,000-1,500 ₹2,000 तुम्ही वाचवताय. नंतर आजारी पडल्यावर त्याच्यापेक्षा 10 पटीने पैसे तुम्हाला डॉक्टरला खर्च करावे लागतात. तर तुम्ही विचार करा. म्हणजे मी जे बोलते ते खरं बोलते की खोटं बोलते तुम्ही सांगा. कारण मी प्रत्यक्षात माझ्या आईच्या बाबतीत ही गोष्ट खूप वेळा बघितली आहे, की तिला सगळं स्वतःच करायचं असायचं. आणि मग आम्हाला पण एकतर म्हणजे त्याच्यामध्ये जबरदस्ती झोकायची, प्लस चिडचिड, प्लस तिला नंतर आजारपण. मग अशा सगळ्या गोष्टी असायच्या. त्यापेक्षा तुम्ही कोणाला तरी थोडीशी मदतीला घ्या. आणि असं नाही म्हणत आहे की सगळंच काम आता त्यांनी जरी किती साफसफाई केली तरी आपल्याला तिथे हातभार लावावाच लागतो. मला तरी म्हणजे लावावाच लागतो. कारण पूर्ण काय ते त्यांच्या मनाप्रमाणे काम करणार. आपल्याला जसं काम हवं आहे तर तसं आपल्याला तिथे उपस्थित असावंच लागतं आणि लक्ष द्यावंच लागतं. आता कितीतरी तुम्ही बघितल्यात, कितीतरी गोष्टी मी माझ्या स्वतः हँडल करत होती. पण काय होतं माहिती आहे का बघा, ते मेन काम करतात आणि ते करता करता जे सबसिडरी कामं असतात ती आपली साईड बाय साईड होऊन जातात. तर म्हणून आता आज सगळं पुसून काढलं, सगळं घर पुसून काढलं पूर्ण. म्हणजे भिंतींपासून फर्निचरपासून सगळं सगळं. आणि मेन म्हणजे गॅलरीज, कारण गॅलरी ओपन असतात ना तर खूप धूळ येते. परत स्लायडिंग 4-5-6 स्लायडिंग्स आहेत, तेवढं पुसणं माझ्याच्याने तर अजिबात होणार नाही. तर मेन तर स्लायडिंग असते, धुळेने पूर्ण जी जाळ्या असतात ना त्या खूप खराब होतात. तर म्हणून त्यांना बोलवलं, उद्या पण बोलवलं आहे. आज सगळं पुसायचं जे काम होतं ते सगळं आज झालं. बाथरूम क्लीन झाले आणि आता उद्या मी किचन काढणार आहे. तर म्हणून मी त्यांना 2 दिवस बोलवलं, कारण त्यांचा पण जीव आहे. एका दिवसात एवढं सगळं होत नाही, खूप ओव्हरलोड होतं आणि त्यांची पण घरी फॅमिली आहे, त्यांना पण लवकर जायचं असतं. तर म्हणून मग मी जास्त स्ट्रेच नाही केलं. त्यांना म्हटलं उद्या या आणि उद्या पूर्ण किचन म्हणजे आतून बाहेरून सगळं किचन मी काढणार आहे. कारण काढावं लागतं, कारण बघा वरचे जे कप्पे आहेत ना ते आपण उघडतच नाही. एकदा सामान डंप केलं ना की आपण परत ते काही बघत नाही. जे आपल्याला रेग्युलर लागतं तेच ओपन होतं. तर म्हणून असं जेव्हा डीप क्लिनिंग असते ना तेव्हा सगळं सामान जे जे नाही पाहिजे ते काढून टाकता येतं, जे लागतं आहे ते ठेवायचं आहे, असं सॉर्टिंग करता येतं आणि व्यवस्थित क्लीन पण करता येतं. आता इथे इतकी डस्ट नाही असणार किचनमध्ये, तिथे खूप खराब व्हायचं, पण इथे एवढी डस्ट नाही आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा कमी असेल ना तेव्हाच आपण व्यवस्थित रेग्युलर जर क्लीन करत राहिलो तर व्यवस्थित स्वच्छता राहते आणि जे नाही लागत सामान ते बाहेर पण निघतं. तर म्हणून आता मी मसाल्याचा कप्पा पूर्ण क्लीन केला. असे जे आतले एक एक म्हणून मी इथे कप्पे का करून घेतलेत व्यवस्थित, की एक एक कप्पा साफ करत गेलं ना की क्लिनिंग आपोआप होऊन जाते. असं समोर असं काहीच असं कजाग असं काहीही दिसत नाही, अडगळ काही दिसत नाही, स्वच्छ वाटतं. त्यामुळे फर्निचर खूप महत्त्वाचं असतं. फक्त एकच आहे की फर्निचर आहे जास्तीचं म्हणून फक्त कोंबाकोंबी करायची नाही, वेळोवेळी ते साफसूफ पण करता आलं पाहिजे, त्यातल्या वस्तू काढता आल्या पाहिजेत. आणि खरंच मी आता इतकं म्हणजे ही गोष्ट समजते ना की जितक्या कमी वस्तू तुम्ही घरात ठेवाल तितकं तुम्हाला क्लिनिंगला सगळ्याच गोष्टींना मी म्हणेन की खूप सोपं जातं. ऑर्गनाईज करायला, काढायला सगळं सोपं जातं. तर म्हणून तुम्हाला पण माझी रिक्वेस्ट आहे की आता तुम्ही साफसफाई करत असाल तर अशा लोकांची खरंच मदत घ्या. कारण त्यांना पण 2 पैसे मिळतात आणि त्यांचं पण काम होतं, प्लस आपलं पण काम होतं. आणि आपल्याच्याने काही गोष्टींमुळे जमत नाही तर त्यात असं
हे वाटून घेण्याची, वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही आहे. आपण इतर कामं तर दिवसभर करत असतो. आता त्यांची मदत घेतली म्हणजे काय मला काहीच काम करायचं नाही अशी काही गोष्टच नाही आहे. आपल्या घरात आपल्याला किती सारी कामं असतात ही तर सांगायलाच नको. तर असो, तर चला आता उद्या किचनचं साफसफाई करणार आहे. मी गणपतीच्या वेळेला पण म्हणजे साफसफाई करत नाही, कारण मग आमची खूप धावपळ असते तेव्हा. तर आता श्रावण महिना सुरू होणार आहे म्हणून म्हटलं आत्ताच जे पण आहे ते साफसूफ करून घेऊ. तर उद्या किचनचं संपूर्ण क्लीन करणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला किचनच्या ट्रॉलीज वगैरे मी कसं काय अरेंज केलं आहे ते पण थोडंफार मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर तुम्हाला जर या ताईंना बोलवायचं असेल तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर तुम्ही त्यांना बोलवू शकता. खूप लांब लांब त्या जात नाहीत. इथून अंबरनाथ, बदलापूर मला वाटतं आणि इथून अप टू ठाणा या साईडपर्यंत एवढंच जातात. त्याच्या जास्त पुढे त्या जात नाहीत. कारण त्या काही तेवढ्या शिकलेल्या नाही आहेत. त्यांनी कधी ट्रॅव्हलिंग केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्या तेवढ्या जास्त लांब जात नाहीत. पण इथल्या इथे जर असेल जवळपास, तुम्हाला हवं असेल मदतीला, तर तुम्ही नक्कीच बोलवू शकता. मी त्यांना एका दिवसाचे 1,500 रुपये देते. तर असं आणि प्लस त्यांचं लांब असेल तर त्यांना ट्रॅव्हलिंगचे पैसे लागतात. तुम्ही विचार करा की प्रोफेशनल, आता तुम्ही म्हणाल एवढे पैसे एका दिवसाचे, पण काम पण तेवढंच होतं. आपण स्वतः केलं तर आपल्याला कळतं, दुसरा करतो तर आपल्याला काहीच वाटत नाही त्याचं. आणि जेव्हा तुम्ही प्रोफेशनल लोकं बोलवता, तुम्ही एक टॉयलेट फक्त क्लीन करायला जरी तुम्ही अर्बन क्लॅप किंवा ते आता साफसफाई वगैरे असे खूप काही काही आलेत. तुम्ही एक टॉयलेट साफ करायला बोलवा, बघा ते किती पैसे घेतात. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की आपलं संपूर्ण घर पूर्ण क्लीन करायला त्या 1,500 रुपये घेतात. तर मला असं खरंच खूप जास्त अमाऊंट वाटत नाही आहे, खूप मोठी अमाऊंट वाटत नाही आहे. तर ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी सांगते. आता बाकीच्या अशा म्हणतील की काय गरज आहे, आमच्याकडे एवढे पैसे नाही, तेवढे पैसे वाचतात. तर प्रत्येकाची ज्याची त्याची मर्जी, ज्याची त्याची इच्छा आणि ज्याची त्याची परिस्थिती, मी हे सांगेन की पण ज्यांना फिजिकली जमत नाही आहे आणि ज्यांना मदत हवी आहे तर त्यांच्यासाठी मी नंबर देते. अन्यथा मी नंबरही दिला नसता. त्यांना तशी काही खूप अशी कामाची गरज नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला मदत होईल म्हणून मी नंबर देते आणि खूप विश्वासू आहेत. एक वस्तू इकडची तिकडे होत नाही कधीच. आता ज्यांनी ताईंनी मागे बोलवलं असेल ना, त्यांना अनुभव आला असेल की कुठलीही वस्तू इकडची तिकडे होत नाही. तर म्हणून विश्वासू आहे म्हणून मी नंबर देते. तर चला, खूप बडबड झाली माझी आणि आता आराम करणार. आता उद्या सकाळी परत उद्याचं शेड्यूल, पण शनिवार आहे, ह्यांची थोडी मदत होईल म्हणून मी शनिवारी ते काम ठेवलं. आणि असो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.